नमस्कार, तुम्ही बघताय सकाळ. महिला दिन विशेष आपण सगळ्या मुलाखती बघतोय आणि वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काहीतरी नवं करू पाहणाऱ्या तरुणींच्या मुलाखती आपण घेतोय. आणि आज आपल्याशी गप्पा मारण्यासाठी आलेले आहेत निकिता शिंगुस्ते. निकिता, खूप खूप स्वागत तुझं. नमस्कार. आणि निकिताला जर तुम्ही बघितलं असेल तर स्पायसी केक म्हणून चॅनल आहे, त्यावरती ती तुम्हाला दिसते. यासोबतच तिचं स्वतःचं कॅमेरामन क्लिक चॅनल आहे, तर त्यावरतीही ती आपल्याला दिसते. आणि नवनवीन काहीतरी कंटेंट बनवू पाहणारी जी पिढी आहे, तर त्या पिढीचं नेतृत्व निकिता करते. आणि म्हणून आज निकिता आपल्याशी गप्पा मारणार आहे. निकिताशी बोलताना खास आनंद असा आहे की तुझं आणि माझं क्षेत्र एक आहे. आपली सुरुवात पत्रकारितेतून झाली, तर तुझ्या थोडंसं त्या प्रवासाबद्दल सांग ना. सुरुवातीला पत्रकारिता करत असताना मी पुण्यामध्ये शिकायला आले होते. आणि मूळची कुठली? मूळची मी कोल्हापूरची. बरं. आणि कोल्हापूरमध्ये असताना मी BA केलं माझं शिक्षण. आणि MA करायला मी पुणे युनिव्हर्सिटीला ऍडमिशन घेतलं. आणि मला शिक्षणामध्ये फारसा म्हणजे बाकीच्या कोणत्याही क्षेत्रात इंटरेस्ट नव्हता. त्यामुळे मी असं भटकंती करणं, किल्ले चढणं किंवा आर्किओलॉजीकडे माझा जास्त इंटरेस्ट होता. आणि या सगळ्या गोष्टींमधून मला पत्रकारिता या क्षेत्राबद्दल कळालं. आणि म्हटलं चला आपण हा पण ट्राय करू. आणि घरचं थोडं लोड एवढं काही नव्हतं. घरच्यांनी म्हटलं होतं तुला जे करायचं आहे ते कर. आणि मी सुरुवातीला काही नवराष्ट्र म्हणून आहे तिथे इंटर्नशिप केली. आणि तिथून मग कसं लिहायचं असतं, न्यूज कशी लिहिते हे मला समजलं. आणि त्यानंतर मग या क्षेत्रामध्ये येऊन प्रवास सुरू झाला माझा. पण मग तो प्रवास एकीकडे सुरू असताना हे जे कॉन्टेंट क्रिएशन आहे आणि हा जो थोडासा यूट्यूब किंवा हा जो सगळा टप्पा आहे, तर त्यापर्यंत कशी पोहोचलीस? आता ज्यावेळेस मी नवीन पत्रकारिता जॉईन केली तर त्याच्यानंतर लगेच कोरोना लागला आणि मला घरी जावं लागलं. आणि माझं एक मोठं स्वप्न होतं की कुठल्या तरी न्यूज चॅनलवर अँकर म्हणून यावं. तर ते कुठेतरी थांबलं की नाही बाबा आता कोरोना आलाय, त्यामुळे घरच्यांना काळजी वाटत होती, त्याने बोलून घेतलं. मग तिथं गेल्यानंतर पण मी शांत बसले नाही. म्हटलं चला आपल्याकडे मोबाईल आहे तर त्यानं काहीतरी शूट करू, म्हणून मी तिकडचे मंदिरं किंवा तिकडचे जे काय असेल ते सगळं शूट करायला लागले. किल्ले असतील, मंदिरं असतील. आणि त्याच्यानंतर मी GoPro घेतला स्वतःचा आणि शूट करायला लागला. आणि मी माझं स्वतःचं एक यूट्यूब चॅनल चालू केलं कोरोनामध्ये असताना. आणि त्यावेळेस असं झालं की बाबा 100 व्ह्यू येतात, 200 व्ह्यू येतात, चला आपण काहीतरी करू. आणि मला असं समजलं की यूट्यूबमधनं लोक लय पैसे कमवतात. मग मला असं वाटलं नाही आता आपण हे केलं पाहिजे, कारण बाकी सगळीकडे जॉईन कुठं होऊन दुसऱ्याच्या हाताखाली काम करण्यापेक्षा स्वतःचं काहीतरी एखादं चॅनल असेल. आणि त्यावेळेस असा ट्रेंड आला होता की भटकंती करणाऱ्यांचा, किल्ल्यांचा. आणि त्याच्यातून यूट्यूबमधून पैसे कमवणारे असे भरपूर लोकांचे इंटरव्ह्यू ऐकले होते. त्यामुळे म्हटलं चला आपण चालू करू. पण असं प्रॉपर नॉलेज नव्हतं की बाबा असंच करायला पाहिजे, त्याला थंबनेल लागतं किंवा टॅग द्यायचं, हे काही माहिती नव्हतं. व्हिडिओ करायचा, अपलोड करून टाकायचा, असं चालू होतं. अशी सुरुवात झाली. आणि त्यानंतर मग थोड्या दिवसानंतर ते बंद केलं. म्हटलं 1000-1500 सबस्क्रायबर झाले आणि बंद केलं. म्हणजे प्रॉपर काही चालूच म्हणजे इन्कम येत नव्हता किंवा व्ह्यूज येत नव्हते. त्यानंतर ते चॅनल मी बंद करून टाकलं. आणि मग पुढे त्यानंतर मी सरांच्याच कंपनीमध्ये जॉईन झाली. लोकवार्ता न्यूज चॅनल त्यांनी चालू केलं होतं नवीन. आणि त्यामध्ये अँकर म्हणून मला संधी मिळाली सरांकडून. आणि ते ॲक्च्युली हे चॅनल बघूनच त्यांनी दिली होती, जुनं चॅनल. आणि मग तिथं गेल्यानंतर मला खरं कंटेंट क्रिएशन काय असतं किंवा यूट्यूब चॅनल कसं चालवायचं याचं सरांनीच ज्ञान दिलं मला. निकिता ज्या सरांचा उल्लेख म्हणून करते ते आहेत मनोज शिंगुस्ते, ज्यांचं स्पायसी केक चॅनल आपण बघतो. आणि निकिता त्यांची सहधर्मचारिणी पण आहे. सो मग पुढे त्यानंतर मला पूर्ण 1 वर्ष गेलं शिकायला यूट्यूब कसं असतं, एडिटिंग कसं असतं. त्याच्यातून अजून एक चॅनल चालू झालं. म्हणजे असे बरेच चॅनल चालू केले. आणि त्याच्यानंतर मग आम्ही कंटेंट क्रिएशनमध्ये आलो. आणि त्यानंतर मग ती कंपनी ॲक्च्युली बंद पडली. आणि आमचं लग्न झाल्यानंतर अशी वेळ आली होती की नाही आता काहीतरी केलं पाहिजे, कारण ज्या कंपनीच्या जीवावर माझ्या वडिलांनी लग्न लावून दिलं होतं, म्हणजे मी ही गोष्टच सांगितली होती की आमची डिजिटल मार्केटिंग कंपनी आहे. आणि असं सरांचा परिचय माझ्या वडिलांशी करून दिला होता. आणि त्यानंतर मग आमचा लग्नाचा विषय पुढे गेला होता. आणि ती कंपनी बंद पडल्यानंतर मग काहीतरी केलं पाहिजे, म्हणून मग आम्ही म्हटलं चला आता मोबाईल आहे, आम्ही शूट करू. आणि परत एक नवीन चॅनल चालू केलं. हे होतं स्पायसी केक. म्हणजे बऱ्याच अशा चॅनलच्या अपयशानंतर हे एक चॅनल आहे जे आम्ही पुढे चालवलं. निश्चित. आणि स्पायसी केकचा प्रवास तर मला वाटतं सगळ्यांनीच बघितलेला आहे. पण स्पायसी केक सुरू असताना म्हणजे तुमचा आणि तुमच्या पुतण्याचा, ज्याला बारक्या म्हणून आपण सगळे ओळखतो, तुमचा चेहरा तर दोघांचा बऱ्याचदा दिसतो. तर कशा लोकांच्या सगळ्या कमेंट्स असतात आणि हे
सुरुवातीला ओळखच माझी कॅमेरामॅन म्हणून केली होती आणि त्यावेळेस माझा चेहरा नव्हता, मी पाठीमागूनच म्हणजे मी बॅक कॅमेराच होती. आणि त्यानंतर मग थोड्या दिवसानंतर खूप जास्त कमेंट यायला लागलं की कॅमेरामॅन कोण आहे, कॅमेरामॅन कोण आहे. आणि ते ज्यावेळेस मी समोर आली त्यावेळेस लोकांना असं वाटलं की अरे हा म्हणजे यांची मिसेसच आहे जी कॅमेरामॅन आहे. त्या कमेंटसाठीच आम्ही माझा चेहरा पुढे नवीन एक कॅरेक्टर आणलं होतं आणि त्याच्या खाली तुम्ही ह्या पण कमेंट वाचल्या की ह्या कॅमेरामन नाही आहेत, कॅमेरा वुमन आहेत अशा टाईपमध्ये वगैरे. तर मग त्यानंतर मग माझा परिचय झाला, एक नवीन कॅरेक्टर आम्ही आणलं. एक्झॅक्टली. हा, आणि मग आमचा प्रवास सुरू झाला. मग त्या लोकांना खूप कॅरेक्टर आवडायला लागलं की कॅमेरामन आणि मनोज सरांची जी स्टोरी आहे, हे बाहेर खायला जातात आणि खूप फिरतात, आणि जे नॉर्मल एक नवरा बायकोमध्ये नोकझोक चालू असते. तर ह्या सगळ्या गोष्टी त्यांना म्हणजे लोकांना आवडायला लागल्या आणि मग त्यातून मग पुढे चॅनल येत गेलं. आणि बारक्याचा परिचय ऍक्च्युली आम्हाला म्हणजे आमचं काही स्क्रिप्टेड नव्हतं की बारक्या व्हिडिओमध्ये येणारच असं काही. पण प्रॉब्लेम असा झाला की प्रेग्नन्सी नंतर 7व्या महिन्यामध्ये मला डॉक्टरांनी बेड रेस्ट सांगितली होती आणि त्यावेळेस मी गावी गेले. नाही म्हटलं आता मला नाही जमणार, आता मला माझ्या बाळाची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. आणि त्यानंतर मी गावी गेल्यावर मग ह्यांना प्रश्न पडला की आता एक कॅरेक्टर आपल्याकडे नाहीये, मग आता कसं करायचं काय. मग त्यावेळेस बारक्याला खूप पुढे आणणं गरजेचं होतं आम्हाला की चॅनल चालवायचं पण आहे आणि म्हणजे आमच्याकडे ती पूर्ण असं बर्डन येऊन पडलं होतं की नाही आता हे पुढं न्यायचं आहे म्हटल्यावर मग आम्ही बारक्याला एक नवीन कॅरेक्टर आणलं. आणि ह्याच्या आधी तरी कॅमेरामॅन, आजी आणि श्वान हे तर आमचे चालूच होते आणि बारक्या मग त्यावेळेस इन झाला. इन झाला आणि मग त्याच्यानंतर तोही तुफान चालला. इतका तुफान चालला की आता आम्हाला कोणी विचारत नाही, फक्त बारक्याला विचारतात. ते कुठे गेल्यानंतर त्याच्यासोबतच फोटो वगैरे काढायला गर्दी होत असेल. हो भरपूर. त्याचे इतके फॅन फॉलोअर्स आहे, एखाद्या व्हिडिओमध्ये जर तू चुकून दिसला नाही तर मग कमेंट वाचायचे असते त्या दिवशीच्या, पूर्ण बारक्यावर असतात. आम्ही बारक्या प्रेमी आहे, बारक्याला का नाही आणलं, तुम्ही अन्याय करताय. मग पूर्ण राजकारण चालू होतं तिथून. निश्चितच. पण याच्यासोबत ना निकिता तुमचं पण स्वतःचं चॅनल आहे आणि स्वतःचं चॅनल काढणं आणि त्याला कसा नवऱ्याचा सपोर्ट असतो त्याकडे कसं बघता? माझा असा काही विचार नव्हता चॅनल काढायचा, पण मनोज सरांनी मला सांगितलं की तू साईड बाय तुझं चॅनल चालू कर, कारण याच्यातून तर तुझी ओळख झालेलीच आहे आणि त्या ओळखीला कुठं तर जपायचं असेल तर तू तुझंही चॅनल चालू ठेव, म्हणजे साईड बाय आपले दोन्ही सुद्धा चॅनल चालू राहतील. आणि फक्त कॅमेरामॅन क्लिक यासाठीच नाही तर स्पाइस किकसाठी सुद्धा जे काय असेल तर ते सर प्रत्येक गोष्टीमध्ये मला मदत करतात. आणि तो एक म्हणजे असं म्हणतात ना की प्रत्येक स्त्रीच्या मागे पुरुषाचा हात पाहिजे. आता ती म्हण आधी अशी होती की प्रत्येक पुरुषाच्या मागे स्त्रीचा हात पाहिजे, असं काही नाही. जर दोघांनी मिळून कुठेतरी एखाद्या गोष्ट ठरवली तर ती नक्कीच पूर्ण होते असं मला वाटतं, फक्त ती मिळून केली पाहिजे. तर असंच मला कॅमेरामॅन क्लिकसाठी सुद्धा सरांनी हात दिलेला आहे आणि दोन्ही चॅनल एकदम जोरात चालू आहेत. जोरात चालू आहेत आणि ते कायम असेच जोरात चालू. पण निकिता आपण ना म्हणजे सगळ्याच गोष्टी समाजामध्ये सध्या बघतो काय काय घडतंय नाही, पण महिला दिन विशेष कार्यक्रमामध्ये बोलतोय. एक महिला असणं, एक स्त्री असणं, पण एकाच वेळी एक आई पण असतो, एक बायको पण असतो, तुम्ही कॉन्टेंट क्रिएटर पण आहात, वेगवेगळी नाती पण असतात, प्रोफेशनली पण जपत असतो, पर्सनली पण जपत असतो. हा बॅलन्स कसा साधता? खरं तरी खूप अवघड गोष्ट आहे, कारण आता म्हणजे आपण मुलाखती आधी पण बोलतो ना, बाळपण छोटं आहे आणि हे म्हणजे खूप जास्त अवघड गोष्ट आहे असं मला वाटतं, पण ती जर ती सगळ्यांनी मिळून सांभाळली ना तर खूप जास्त सोपी होऊन जाते. आता सुरुवातीच्या काळामध्ये असं झालं होतं की नवीन चॅनल चालू केलं, घरची जबाबदारी, नवीन लग्न झालंय आणि बॅचलरमधून डायरेक्ट जॉईंट फॅमिली. खूप अवघड होता हा प्रवास माझ्यासाठी, कारण एकटं राहायची सवय होती आणि त्यानंतर एकदम 12 लोक डोळ्यासमोर. एकटं म्हणजे आपण खूप स्वावलंबी असतो, मला जे वाटतं ते मी केलं. हो, म्हणजे कधीही उठा, काम करा, आपलं काम करा आणि थोडं बाकीच्या सगळ्या गोष्टींमध्ये आपण इन्व्हॉल्व्ह होतो की नाही, बाहेर फिरायला जा, मैत्रिणींसोबत वेळ घालवा. आणि इतर वेळेस तर आपण एकटे असतो. तिथनं डायरेक्ट जॉईंट फॅमिली माझ्यासाठी खूप अवघड गोष्ट होती. आणि त्यामध्येही आमचं करिअरचं असं झालं होतं की कंपनीचं ह्या सगळ्या गोष्टी आणि मग स्पाइस किक चालू झालं, म्हणजे घरकाम, त्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी सांभाळायचं करिअरच्या खूप अवघड होत्या. पण नाही, ती गोष्ट करणं सुद्धा गरजेचं आहे, कारण ज्यावेळेस आपल्याला बाळ होतं त्यावेळेस आपल्याला खरी किंमत कळते घरच्यांची, असं मला वाटतं. कारण जर आम्ही दोघं एक सेपरेट राहिलो आणि जॉईंट फॅमिलीमध्ये आपण राहिलो तर ह्या गोष्टी सगळ्या सोप्या होऊन जातात. आम्ही इथं कुठेही जाऊ शकतो, बाळ घरच्यांसोबत राहतं
आणि या सगळ्या गोष्टींची जी जबाबदारी आहे ती कुठेतरी असं कमी कमी वाटते बरोबर की आहे. नाही बाबा आपण म्हणजे आपलं करिअर सुद्धा आपण जपू शकतो, आपली आवड जपू शकतो. आणि या सगळ्या गोष्टी जॉईंट फॅमिली असेल तर थोड्या सोप्या झाल्या, पण सुरुवातीच्या काळामध्ये मला त्या फार अवघड वाटल्या होत्या. आणि हळूहळू जशी आपल्याला सगळ्या गोष्टींची सवय होत गेली तसं मॅनेज होत गेलं. निश्चितच ना. पण आपण मगाशी एक तुम्ही बोलता बोलता मुद्दा सांगितलं की प्रत्येक मुलीच्या घरच्यांची अपेक्षा असते ना की आपला जावई हा खूप वेल सेटल्ड असावा, आणि आणि आता तर सोशल मीडियामुळे ह्या अपेक्षा हे हाईप जास्त वाढलेलं असतं. आणि अशा वेळी मग तो जो काही क्रायसिस आला, जी काही तुम्हाला अडचणी आल्या आणि त्यातनं तुम्ही पुढे गेलात, कसं घरच्यांना समजवलं हा पहिला मुद्दा, आणि कसं त्या सगळ्या अवघड टप्प्यामध्ये नातं जपलं हा दुसरा मुद्दा. सुरुवातीच्या काळात आम्हाला त्याच गोष्टीचं जास्त टेन्शन होतं की नाही बाबा आता काय करायचं. आणि आम्ही ऑफिसमधून शेवटचा दिवस होता आणि येत होतो घरी, आणि त्यावेळेस आम्ही ठरवलं की नाही आता जॉब जॉईन करायचा, काही होऊ देत पण जॉब जॉईन करायचा. मग हे म्हणाले की नाही आता मी कुठेतरी बघतो, तू कुठेतरी जॉईन हो, कुठेतरी अँकर म्हणून हो किंवा मग कंटेंट रायटर म्हणून हो. निश्चितच नाही, प्रश्नच नाही. पण आपण परत म्हणजे महिला दिनाबद्दल बोलतोय, तर तू म्हणालीस असं की महिलेकडे अशी काय शक्ती असते तुला वाटतं की ती प्रत्येक गोष्टीतनं मार्ग काढू शकते? म्हणजे तू असशील किंवा घरामधल्या इतर स्त्रिया असतील, हे सगळं बॉन्डिंग जपत असताना त्या शक्तीकडे तू कसं बघतेस? नक्कीच महिलांमध्ये भरपूर शक्ती असते सगळ्या गोष्टी पेलण्याची, आणि जबाबदारी असते. परत जे काही स्ट्रेस असतो सगळ्या गोष्टींना सांभाळून घ्यायचं असतं. बाळ असेल किंवा घरातला जो काही असेल, आणि त्यानंतर आपण जे ऑफिसमध्ये किंवा बाहेरचं काम करतो, तर या सगळ्या गोष्टींना एक महिलाच तारू शकते असं मला वाटतं. कारण आणि त्यातल्या त्यात जर पुरुषाची साथ आपल्याला असेल तर ते काम अजून जास्त चांगलं होऊ शकतं. निश्चितच. पोस्टपार्टम डिप्रेशन खूप बायकांना येतं, म्हणजे बाळ झाल्यानंतर होणारी चिडचिड किंवा त्यानंतर येणारे डिप्रेशन. तर या सगळ्या गोष्टी किंवा जनरल सुद्धा डिप्रेशन, तर हे सगळं फेस करावं लागतं. मग अशा वेळी तू स्वतःचा मेंटल आणि सगळा फिजिकल बॅलन्स कसं सांभाळतेस? काही योगा करतेस किंवा काय करतेस त्यासाठी? सुरुवातीच्या काळामध्ये मी योगा करत होते, आणि ज्यावेळेस डिलिव्हरी झाली त्यानंतर थोड्या दिवसानंतर मी योगा टीचरांचा सल्ला घेतला होता की हा नाही बाबा आता काय करता येईल, कारण ते डिप्रेशन प्रत्येक स्त्रीला येतं म्हणजे येतं. आणि त्यात मला इकडे येऊन परत काम चालू करायचं होतं आणि बाळ लहान होतं, त्यामुळे मी योगा सुद्धा जॉईन केला होता. मी स्वतः हे सगळं करत असताना महिला कॉन्टेंट क्रिएटर म्हणून एकतर काही अडचणी असतात का, पहिला प्रश्न. आणि खाली येणारे कमेंट्स किंवा लोकांच्या असणाऱ्या अपेक्षा त्या कशा डील करता? मला ह्या गोष्टीला फेस करावा लागला, कारण ऑलरेडी आमचं एक चॅनल होतं, त्यामुळे लोकांचा असा समज होता की नाही हे दुसरे चॅनल का काढतीये, आणि कॅमेरामन मग ते नाही. माझ्या जेवढ्या काही व्हिडिओ आहेत त्याच्या खाली कमेंट असेच असतात की नाही भाऊ खूप चांगले बोलतात आणि तुम्ही त्यांच्यासारखं बोलू शकत नाही, अशा सुद्धा कमेंट येतात. पण नाही, ठीक आहे, आपण प्रत्येक गोष्टीमधून या सगळ्या शिकतच असतो, त्यामुळे मी त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करते. आणि नेगेटिव्ह कमेंट पण भरपूर असतात की नाही मॅडम तुम्ही करू शकत नाही, तुम्हाला जमणारच नाही. आणि काही महिलाच असतात ज्या अशा कमेंट करतात, तर त्या गोष्टीचं मला सगळ्यात जास्त वाईट वाटतं की भाऊ समर्थक असतील. तसे असू शकतं, पण तरी थोडं नाही का समजून घेतलं पाहिजे या सगळ्या गोष्टी. कंटेंट करण्यामध्ये प्रत्येक गोष्ट शिकावी लागते आपल्याला. कॅमेरा कसा चालवायचा, त्यानंतर तुम्ही कंटेंट आणणार आहे तर ते लोकांना का आवडेल, लोकांनी आपला कंटेंट का बघितला पाहिजे. आणि यामध्ये सुद्धा बऱ्याच महिला आहेत ज्या खरंच खूप चांगले कंटेंट करतात. आणि मी उर्मिला ताई आहे, ती सुद्धा खूप चांगला कंटेंट करते. अशा बऱ्याच आहेत महिला ज्या खरंच खूप चांगला कंटेंट करतात आणि त्यातून आपल्याला शिकायला सुद्धा मिळतं. तर अशा म्हणजे जे काही नवीन महिला आहेत त्यांनी सुद्धा कंटेंट क्रिएशनमध्ये येणं खरंच खूप गरजेचं आहे, कारण ही आहे जी तुम्हाला फेस व्हॅल्यू देते, तुम्हाला आर्थिक तुमचं जे काही आहे त्या गोष्टी स्टेबल करायला सुद्धा मदत करते. आणि आता ही जी इंडस्ट्री आहे ती खूप मोठी होत चाललेली आहे. सुरुवातीच्या काळामध्ये कोणाला म्हणजे महिलांनी ह्या क्षेत्रात यावं असं अजिबात वाटत नव्हतं, पण आता नाही, आता प्रत्येक स्त्रीला सुद्धा या क्षेत्रात यायचंच आहे. त्यामुळे मला वाटतं की स्त्रियांनी सुद्धा यावं आणि या सगळ्या गोष्टींमधून बऱ्याच गोष्टी तुम्हाला सुद्धा शिकायला. व्हिडिओज जेव्हा मी बघते तेव्हा म्हणजे काही व्हिडिओजला लाखामध्ये व्ह्यूज आहेत, 1.5 लाख 2 लाख अगदी 4 लाखापर्यंत 5 लाखापर्यंत पण आहेत. ते व्ह्यूज बघितल्यानंतर काय वाटतं? म्हणजे खरंच खूप भारी वाटतं. म्हणजे व्ह्यूज हीच आमची खरी प्रेरणा आहे. ज्यावेळेस तुमचा एखादा व्हिडिओ लाखात जातो, मिलियनमध्ये जातो, त्यावेळेस तुम्हाला असं वाटतं नाही व्हिडिओ केले पाहिजेत, लोकांना आवडतात आणि हे करणं खूप गरजेचं आहे. आणि आपल्याला पण ती एक असं हाव म्हणतात ना तशा पद्धतीचं होतं. नाही आज मला 1 लाख व्ह्यू आलेत ना, उद्या 2 लाख आले पाहिजेत, मग मी कंटेंट अजून चांगला केला पाहिजे. त्यामुळे व्ह्यूज हेच आमच्यासाठी इन्स्पिरेशन आहे सध्या.
जाता जाता शेवटचा प्रश्न की ज्या महिलांना या क्षेत्रामध्ये उतरायचं आहे किंवा ज्या तुम्हाला फॉलो करतात त्यांना जाता जाता काय सांगायचं? नक्कीच मला वाटते की ही एक सेफ आणि सगळ्यात भारी इंडस्ट्री आहे कंटेंट क्रिएशन, ज्याच्यामध्ये तुम्ही तुमच्यातलं गुण दाखवू शकता. तर पण तितकेच कष्ट आहेत. हो, कष्टसुद्धा आहेत, शिकायला मिळतं, म्हणून तुम्ही या. आणि तुम्हाला नक्कीच ह्याच्यामध्ये यश मिळेल असं काही सांगू शकत नाही, पण जे काही चांगले कंटेंट तुम्ही तयार कराल तर त्याला नक्कीच यश आहे. त्यामुळे मला असं वाटतं की तुमच्यात एखादा गुण आहे तर तुम्ही तो दाखवायचा असेल तर तुम्ही कंटेंट क्रिएशनमध्ये नक्की येऊ शकता. धन्यवाद निकिता, तू तुमच्या या गप्पांमध्ये सहभागी झाली आणि तुमच्यामध्ये काही असेल तर नक्की या, पण त्यासोबत तुम्हाला कष्टही करावे लागतील, नवीन शिकण्याचीही तयारी ठेवा. आणि जर हे सगळं तुम्ही करणार असाल तर निकिता म्हणाल्या तसं की कंटेंट इंडस्ट्री ही तुमच्यासाठी खुली आहे आणि तुम्ही तिथे नक्कीच येऊ शकता. धन्यवाद या व्हिडिओमध्ये, धन्यवाद. या मुलाखतीमध्ये माफ करा, सहभागी झाला. धन्यवाद. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.